हॅलो फ्रेंड्स, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या भागात आपण हे क्रोशाचे सॉक्स कसे बनवायचे ते पाहणार आहे. हे बनवायला एकदम सोपे आहेत. या ठिकाणी मी 0 to 6 मंथच्या बेबीसाठी हा साईज बनवलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता फक्त डबल क्रोशेचा वापर मी केलेला आहे. डबल क्रोशेचे फक्त 2 प्रकारचे स्टिचेस आपल्याला इथे वापरायचे आहेत. तर या ठिकाणी टाचेचा आकार मिळण्यासाठी आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत आणि इथे बॉर्डर येण्यासाठी फ्रंट पोस्ट डबल क्रोशे आणि बॅक पोस्ट डबल क्रोशे इथे मी वापरलेला आहे. बाकी सर्व ठिकाणी आपल्याला फक्त डबल क्रोशे विणायचे आहेत. तर बनवायला एकदम इझी असे हे सॉक्स आहेत. 1 तासाच्या आत आपण हे दोन्ही सॉक्स विणून कंप्लीट करू शकतो. अर्थात हे तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे. तर या ठिकाणी मी ही ओसवाल पारसमणीची 3 प्लाय लोकर इथे वापरणार आहे आणि याला 3.25 mm चा क्रोशे हुक आपल्याला इथे वापरायचा आहे. तर चला सुरुवात करूया हे सॉक्स बनवण्यासाठी. सर्वप्रथम आपल्याला स्लिप नॉट घालायचे. यानंतर 4 चेन विणून घ्यायचे. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचे आणि यानंतर 3 चेन विणून आपण पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. आता ही जी रिंग तयार झाली आहे त्यामध्ये आपल्याला 11 डबल क्रोशे विणायचे. तर या सुरुवातीच्या 3 चेन आणि यानंतरचे 11 डबल क्रोशे असे एकूण आपले इथे 12 डबल क्रोशे झालेले आहेत. आता इथे आपल्याला पहिला जो स्टिच तयार झाला आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचे. अशा प्रकारे आपला पहिला राऊंड विणून इथे कंप्लीट झाला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी मी पुन्हा 3 चेन विणणार आहे आणि यानंतर आता प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे. तर या ठिकाणी एकूण 11 स्टिचेसमध्ये मी 2 डबल क्रोशेचे सेट विणलेले आहेत. आता सुरुवातीला ज्या 3 चेन आपण विणल्या त्या ठिकाणी आणखी एक डबल क्रोशे मी विणणार आहे. तर अशा प्रकारे एकूण 12 2 डबल क्रोशेचे सेट इथे तयार झालेत. आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड इथे विणून तयार झालेला आहे. तर दुसऱ्या राऊंडला आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे मिळालेले आहेत. तर तिसऱ्या राऊंडसाठी आता आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 1 डबल क्रोशे असं विणकाम करायचं आहे. तर तिसऱ्या राऊंडला आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे विणायचे आहेत. नेहमीप्रमाणे मी सुरुवातीला 3 चेन विणते आणि आता प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणत जायचे.
तर अशा प्रकारे तिसऱ्या राऊंडमध्ये एकूण 24 डबल क्रोशे मी विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे माझे 3 राऊंड विणून कंप्लीट झालेले आहेत. चौथा, पाचवा आणि 6वा राऊंड आपल्याला सेम याच पद्धतीने प्रत्येक स्टिचमध्ये एक डबल क्रोशे असा विणायचा आहे आणि प्रत्येक राऊंडसाठी आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे मिळणार आहेत. तर इथे मी 6 राऊंड कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूयात. इथे मी एकूण 6 लाईन विणून कंप्लीट केलेले आहेत. आता 7व्या लाईनसाठी आपल्याला फक्त 12 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर सुरुवातीला मी 3 चेन विणते. यानंतर पुढच्या 11 स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशे विणायचे आहे. इथे आपली 7वी लाईन विणून कंप्लीट झाली आहे. आता 8व्या लाईनसाठी पुन्हा आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि विणकाम अशा पद्धतीने टर्न करायचं आहे. यानंतर पुन्हा 11 स्टिचेसमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणायचे. या ठिकाणी माझी 8वी लाईन विणून कंप्लीट झाली आहे. आता 9व्या लाईनसाठी आपल्याला फक्त 2 चेन विणायचे आहेत आणि यानंतर विणकाम पुन्हा टर्न करायचं आहे आणि पहिल्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशे विणायचे. तर इथे आपला पहिला 2 डबल क्रोशे टुगेदर तयार झाला आहे. तर यानंतरच्या 2 स्टिचेसचा मिळून एक स्टिच आपण विणणार आहे. त्यासाठी पहिल्या स्टिचमध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची आहे. म्हणजे 2 लूपमधून एक लूप आपण ओढून घेतला आहे. यानंतर सुईवर 2 स्टिचेस तसेच शिल्लक ठेवायचे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर म्हणजे पुन्हा 2 लूपमधून एक लूप ओढून घ्यायचं आहे आणि आता सुईवरचे जे 3 लूप आहेत त्यामधून लोकर ओढून घ्यायची. आता पुन्हा नेक्स्ट 2 स्टिचेससाठी आपण सेम प्रोसिजर करणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर, त्यानंतर दुसऱ्या स्टिचमध्ये आणि आता 3 लूपमधून आपल्याला लोकर बाहेर काढायची. तर अशा प्रकारे एकूण 6 वेळा आपल्याला 2 डबल क्रोशे टुगेदर इथं विणायचं आहे. तर इथे वरचे जे 12 स्टिचेस होते तिथे आपण 6 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर विणलेला आहे. तर इथे आपली 9वी लाईन कंप्लीट होत नाही आहे. आता पुन्हा आपल्याला हे ज्या 7वी आणि 8वी लाईन विणलेल्या आहेत तिथेसुद्धा 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी डबल क्रोशे विणायचे आहेत आणि पुन्हा
7व्या आणि 8व्या लाईनच्या दुसऱ्या साईडला 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे आहे आणि हे कंप्लीट झाल्यानंतर आपली 9वी लाईन इथे पूर्ण होणार आहे. तर इथे 6 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर घातल्यानंतर आपल्याला 8व्या लाईनमध्ये पुन्हा एकदा 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. तर हा जो शेवटचा डबल क्रोशे होता तिथे मी ज्या 2 चेन तयार होतात त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे टुगेदर विणते. आता पुन्हा सेम 7व्या लाईनसाठी हा जो शेवटचा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये आपल्याला विणकाम करायचं आहे. आणि आता इथे जिथे आपण 7व्या लाईनचा शेवटचा स्टिच विणला आहे त्या ठिकाणी आपण कॉर्नरला आणखी एकदा 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे. अशा प्रकारे 3 वेळा आपण आणखी 2 डबल क्रोशे टुगेदर विणलेले आहेत. यानंतर आता पुढच्या 10 स्टिचेसमध्ये आपल्याला प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणायचे. आता यानंतर पुन्हा आपल्याला कॉर्नरमध्ये 2 स्टिचेस शिल्लक राहिलेले मिळतात. त्यामध्ये आपण 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे. यानंतर ही जी 7वी आणि 8वी लाईन आहे तिथे आपल्याला आता 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. आणि यानंतर सुरुवातीला आपण 9व्या लाईनसाठी ज्या 2 चेन विणल्या होत्या तिथे आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर अशा प्रकारे 9वी लाईन थोडी कॉम्प्लिकेटेड वाटू शकते. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, वरचे जे 12 स्टिचेस आहेत त्यामध्ये आपल्याला 6 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साईडला इथे 3 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर येतात. त्यानंतर 10 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे आणि पुन्हा राईट साईडला 3 वेळा 2 डबल क्रोशे टुगेदर. अशा पद्धतीने आपली ही 9वी लाईन इथे कंप्लीट झालेली आहे. 10व्या लाईनसाठी आता आपल्याला एकूण 24 डबल क्रोशे मिळतात. इथे नेहमीप्रमाणे सुरुवातीला 3 चेन विणायचे आणि आता प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणत जायचे.
तर अशा प्रकारे एकूण 24 डबल क्रोशे मी विणून घेतलेत. आता पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घालायचं. तर या ठिकाणी आपल्याला इथे टाचेचा भाग तयार झालेला दिसतोय आणि इथे आपले स्टिचेससुद्धा पुन्हा कमी झालेले आहेत. आता यानंतर 11, 12 आणि 13 या ज्या लाईन आहेत त्या पुन्हा आपल्याला 24 डबल क्रोशेच्या विणायच्या आहेत. तर या 3 लाईन मी इथे कंप्लीट करून घेते आणि त्यानंतर आपण बॉर्डर कशी विणायची ते पाहूयात. तर या ठिकाणी मी 24 डबल क्रोशेच्या 4 लाईन विणून घेतलेल्या आहेत. यानंतर आता आपल्याला बॉर्डर विणायची आहे आणि त्यासाठी सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण 3 चेन विणायच्या. 3 चेन विणून झाल्यानंतर आपल्याला पुढे फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणायचं आहे. तर त्यासाठी सुईवर वेढा घ्यायचा. यानंतर पुढच्या बाजूने सुई आतमध्ये इन्सर्ट करून पुन्हा दुसऱ्या साईडने बाहेर काढायचे आणि डबल क्रोशे विणायचे. तर हा स्टिच थोडासा पुढे आल्यासारखा वाटतो. आता यानंतरचा जो स्टिच आहे तो आपल्याला मागच्या साईडला न्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला बॅक पोस्ट डबल क्रोशे विणायचं आहे. तर त्यासाठी सुईवर वेढा घ्यायचा आहे. सुई मागच्या बाजूने इन्सर्ट करून पुन्हा बॅक साईडला न्यायचे आणि इथे डबल क्रोशे विणायचे. तर हा बॅक पोस्ट डबल क्रोशे झाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एक स्टिच पुढच्या साईडला आला आहे आणि दुसरा स्टिच मागच्या साईडला गेला आहे. पुन्हा नेक्स्ट स्टिच आपल्याला फ्रंट पोस्ट डबल क्रोशे विणायचे. तर पुढच्या बाजूने सुई मागे टाकायचे आणि पुन्हा पुढे आणायचे आणि डबल क्रोशे विणायचे. नेक्स्ट स्टिचसाठी बॅक पोस्ट मागच्या बाजूने सुई पुढे आणायची आणि मागे टाकायची आणि डबल क्रोशे विणायचा. हा झाला बॅक पोस्ट. तर अशा पद्धतीने एक फ्रंट पोस्ट आणि एक बॅक पोस्ट असं विणकाम आपल्याला शेवटपर्यंत करत जायचं आहे. तर ही जी लाईन आहे ती मी याच पद्धतीने कंप्लीट करून घेते. या ठिकाणी मी शेवटपर्यंत फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्ट डबल क्रोशे विणून घेतलेत. आता पहिल्या ज्या 3 चेन विणल्या त्यामध्ये तिसऱ्या चेनला मी स्लिप स्टिच घालते. तर अशा प्रकारे आपली ही 14वी लाईन इथे कंप्लीट झाली. आता आपल्याला शेवटची लाईन पुन्हा बॅक पोस्ट आणि फ्रंट पोस्ट डबल क्रोशे घालून विणायची आहे. तर इथे सुरुवातीला मी 3 चेन विणल्या. आता पुढचा स्टिच आपला फ्रंट पोस्ट आहे. इथे आपल्याला क्लिअरली दिसून येतं हा स्टिच पुढच्या बाजूला आलेला आहे. तर यामध्ये पुन्हा मी फ्रंट पोस्ट स्टिच विणणार आहे. तर या ठिकाणी विणताना तुम्ही या चेनच्या होल्समध्ये विणा किंवा डायरेक्टली या डबल क्रोशेच्या मागच्या साईडने सुई इन्सर्ट केली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने हे स्टिचेस क्लिअरली वर खाली दिसून येतात. तर अशा पद्धतीने मी इथे हा फ्रंट पोस्ट विणलेला आहे. आता बॅक पोस्टसाठी नेक्स्ट स्टिचला मागून सुई इन्सर्ट करायची आहे, पुढे आणून पुन्हा मागे न्यायचे आणि डबल क्रोशे विणायचे. पुन्हा फ्रंट पोस्ट पुढच्या साईडला सुई घ्यायची आणि बॅक पोस्टला मागच्या साईडला सुई इन्सर्ट करायची. पुन्हा फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्ट. तर अशा पद्धतीने ही 15वी लाईनसुद्धा मी कंप्लीट करून घेणार आहे. या ठिकाणी माझी 15वी लाईन विणून कंप्लीट झालेली आहे
आणि तुम्ही पाहू शकता हे जे विणकाम आहे ते आपलं थोडंसं इलॅस्टिकसारखं वाटतं, म्हणून नॉर्मली बॉर्डरसाठी अशा प्रकारचे स्टिचेस वापरले जातात. तर इथे आता मी ही जी लोकर आहे ती कट करून घेते. आणि यानंतर ही जी एक्स्ट्राची लोकर आहे ती आपल्याला आतमध्ये सुईने अशी हाईड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपला इथे क्रोशाचा एकदम छान असा सॉक्स इथे तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसराही इथे तयार करून ठेवलेला आहे. तर इथे मी वेगवेगळ्या कलरचे सॉक्स बनवून ठेवलेले आहेत. थंडीमध्ये लहान मुलांना वापरण्यासाठी एकदम छान असे हे सॉक्स 1 तासामध्येच तयार होऊ शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत. तोपर्यंत बाय.